वेलकम फ्रेंड्स आवर DZ मॅथ्स अकॅडमी. बघा आपण एक्सरसाइज 1.1 डेरिव्हेटिव्हमध्ये 1.1 स्टार्ट केलेला होता. त्यामधले आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्येच क्वेश्चन नंबर फर्स्टमधले काही 4-5 एक्झाम्पल्स आपण सॉल्व केलेले आहेत. तर या एक्झाम्पलमध्ये आपल्याला नेक्स्ट जे आहेत ते एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर सर्वात महत्त्वाचं याचा डेरिव्हेटिव्ह घेण्याआधी काही गोष्टी महत्त्वाच्या आहे. बघा, पहिल्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यामध्ये किती कंपोजिट फंक्शन्स आहे हेच ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये किती फंक्शन्स आहेत तर बघा, कॉट फर्स्ट, लॉग सेकंड, एक्स क्यूब थर्ड, म्हणजे जवळजवळ तर 3 आहेत. पण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं कळतं बघा, हा कॉट क्यूब आहे म्हणजे हा पॉवर त्याचा 3 आहे, म्हणजे पॉवरचं फंक्शन एक वाढणार आहे बघा तुमच्यामध्ये. म्हणजेच काय दिलेला प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कशा पद्धतीने लिहावं लागेल, y इज इक्वल टू कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटचा क्यूब. ओके, म्हणजे बघा आता काउंट करूया. हे सर्व फंक्शन एफ ऑफ एक्स रेस टू एन म्हणजे रेस टूचं पहिलं झालं, सेकंड कॉट एक्स दुसरं झालं, लॉग एक्स तिसरं आणि एक्स क्यूब 4, म्हणजे ते 4 कंपोजिट फंक्शन आहेत. म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन 4 टाइम्समध्ये येणार आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हमध्ये. मग याचा कसं घेणार, डिफरन्शिएट ॲन्सर याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्या वायचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे dy/dx इज इक्वल टू. मग हे सर्व फंक्शन एक्स मानलं, एक्स रेस टू एन, आणि तुम्हाला सांगितलं मी पहिल्यांदा पॉवर फंक्शनला काय करूया, पॉवर फंक्शनला आपला प्रेफरन्स पाहिला जायचा आहे. मग एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. मग काय येणार, 3 समोर येणार, 3 इंटू कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेट रेस टू 3 मायनस 1 म्हणजे किती, 2 येणार. ओके, 3 मायनस 1 2 इंटू dy/dx ऑफ, म्हणजे हा एफ ऑफ एक्स रेस टू एन पॉवर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे. आपण नेक्स्ट घेऊया आता इकडून जाणार म्हणजे कॉट एक्सचा, म्हणजे किती, कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके, नेक्स्ट आहे 3 इंटू कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मग एक्सची जागा कोणी घेतलेली आहे, लॉग ऑफ एक्स क्यूब. म्हणजे मी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, कॉट एक्सचा घेतला आहे, आता मी घेणार लॉगचा इंटू dy/dx ऑफ कोणाचा, लॉग ऑफ एक्स क्यूब, लॉग ऑफ एक्स क्यूब. बाकी सर्व ॲज इट इज ठेवणार, 3 इंटू कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर इंटू हे मायनस साईन मी इन फ्रंटला घेतो आहे -3 इंटू कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x क्यूब, 1/x क्यूब, म्हणजे मी लॉग एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह घेतला आहे. आता फक्त राहिला थर्ड वन, हेन्स इंटू dy/dx ऑफ एक्स क्यूब, इंटू dy/dx ऑफ एक्स क्यूब दॅट इज इक्वल टू -3 इंटू कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर हे पण येणार इंटू कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू 1/x क्यूब, आणि 1/x क्यूब नंतर dy/dx ऑफ एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येणार 3x स्क्वेअर. मग काय होणार, हा एक्स स्क्वेअर पूर्ण कॅन्सल, हा एक्स क्यूब माझा एक एक्स कॅन्सल होईल आणि जे काही राहिले ते व्यवस्थितपणे लिहून घ्या. मग हे असं येणार -3 कॉटचा स्क्वेअर आहे या पूर्ण फंक्शनचा, तुम्ही इथं कॉट स्क्वेअर इंटू लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू 3 चा काय होणार, इथं 9 करूया, हा 3 मल्टिप्लाय बाय 3 9 स्क्वेअर. ओके, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर अपॉन
किती x, विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. म्हणजे हा काय तुमचा dy/dx आहे बघा. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये सर्वात महत्त्वाचं काय करावं लागतं, कंपोजिट फंक्शनमध्ये किती कंपोजिट फंक्शन एकत्र आहे आणि प्रेफरन्स कोणला आधी देणार. आता काही विद्यार्थ्यांनी कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स घेतला असतं तर ते चूक झालं असतं. का बरं, त्याचा पॉवर क्यूब आहे म्हणून तो पॉवरचा आधी x रेस टू nचा डेरिव्हेटिव्ह घेणार बघा. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपण अजून घेऊया y इज इक्वल टू 5 रेस टू साइन क्यूब एक्स प्लस 3. का बघा काय प्रॉब्लेम आहे, y इज इक्वल टू 5 रेस टू साइन क्यूब एक्स प्लस 3. व्यवस्थित जर नीट निरीक्षण केलं तर यामध्ये किती कंपोजिट फंक्शन आहे हे आधी आपण बघूया. 5 रेस टू म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे a रेस टू एक्स म्हणजे हा पहिला डेरिव्हेटिव्ह बघा. ओके, a रेस टू एक्स नंतर दुसरा आहे साइन क्यूब एक्स प्लस 3 हे दुसरं आहे. म्हणजे आता 2 वेळेस आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार आहे. परत यामध्ये पॉवर आहे म्हणजे तो पॉवर पण लक्षात घ्यावा लागेल. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग त्या वायचा डेरिव्हेटिव्ह असेल बघा dy/dx. ओके, a रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह a कॉन्स्टंट म्हणजे कोणत्याही नंबरच्या पॉवरमध्ये एखादं फंक्शन असेल त्याला आपण a रेस टू एक्स पॉवर फंक्शन म्हणूया. मग a रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, a रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल dy/dx ऑफ काय, a रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह a रेस टू एक्स इंटू लॉग a. मग इथे a कोण आहे, 5 आहे म्हणजे a रेस टू एक्स ॲज इट इज म्हणजे 5 रेस टू साइन क्यूब एक्स प्लस 3 ॲज इट इज इंटू लॉग ए मीन्स 5. ओके कळलं. मग a रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह मी घेतला इंटू dy/dx ऑफ a रेस टू एक्स नंतर एक्सची जागा कोणी घेतली होती, साइन क्यूब एक्स प्लस 3. ओके, मग प्लस फंक्शन आहे म्हणजे यामध्ये दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यावा लागेल. मग 5 रेस टू साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू बघा आता साइन क्यूब एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे परत बघा इन सिम्पली y इज इक्वल टू जर साइन क्यूब एक्स असेल तर हा पॉवर फंक्शनला आधी प्रेफरन्स द्या. मग साइन एक्स ब्रॅकेट रेस टू काय आहे 3 आहे बघा. मग तो 3 आधी पुढे घ्यावा लागेल 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स आणि इंटू त्या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होईल कॉस एक्स. हे या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह इथं आपल्याला तो वापरावा लागेल. मग साइन क्यूब एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय कसा काढता येईल, तो 3 समोर इंटू साइन स्क्वेअर एक्स आणि त्या साइन एक्सचा इंटू कॉस एक्स आणि प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह काय म्हणता येईल 0. बरेचसे काही विद्यार्थी बघा ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2a लिहित आहे. मोस्ट इम्पॉर्टंट ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती देते 2a. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ए म्हणजे कॉन्स्टंट आहे म्हणजे जे काही अल्फाबेट असतील आपले ABCDEFN कॉन्स्टंट आहे. त्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy/dx ऑफ तुम्ही जर ए स्क्वेअर म्हटले तर तो नेहमी किती असणार आहे 0 असणार आहे बघा. कळलंय. मग बरेचसे विद्यार्थ्यांनी पाठीमागच्या प्रॉब्लेममध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा एक्स स्क्वेअर एक छोटंसं एक्झाम्पल dy/dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा बरोबर लिहिला 2x पण त्या ए स्क्वेअरचा काही विद्यार्थ्यांनी 2a लिहिला आहे बघा. पण तो 2a ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट किती घ्यावा लागेल तुम्हाला 0 घ्यावा लागेल. त्याचं कारण असं की जो ए आहे तो कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो नेहमी 0 असतो. मग हा जो प्रॉब्लेम हा व्यवस्थित पण लिहिल्यावर असा तिथे आपला 5 इंटू साइन क्यूब एक्स प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. ओके, या पद्धतीने हा तुमचा काय असेल प्रॉब्लेम आहे आणि ते काय आन्सर. बरेचसे काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला मॉडिफिकेशन पण करतील. ओके, राईट डाऊन दिस. बघा नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आहे y इज इक्वल टू कोसेक ऑफ रूट ऑफ कॉस एक्स. करा बरं काउंट यामध्ये किती कंपोजिट फंक्शन असतील बघा. आता किती कंपोजिट फंक्शन हे कसं धरू आपण या बाजूने या बाजूकडे घेऊया. कोसेक पहिलं फंक्शन हां जर पॉवर असतं तर मी ते अजून एक काउंट केलं असतं. कोसेक पहिलं त्यानंतर मला रूटचं साईन भेटते दुसरं आणि नंतर कॉस एक्स थर्ड म्हणजे याच्यामध्ये किती कंपोजिट फंक्शन आहे 3 म्हणजे आता 3 वेळेस तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. मग बघा कसं करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्या वायचा डेरिव्हेटिव्ह असेल dy/dx. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. बघा
काय आहे डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स. काय असेल कोसेकचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ओके, मग काय येईल मायनस ऑफ कोसेक एक्स, एक्स म्हणजे रूट कॉस एक्स इंटू कॉट एक्स, कॉट एक्स परत कॉस एक्स एक्स कोणाला इंटू डी बाय डी एक्स ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह 2 नंबरचं फंक्शन आहे रूटचा आहे रूट ऑफ कॉस एक्स. ओके, इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटू कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट. हां, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, 1/रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/रूट एक्स आणि त्या परत इंटू डी बाय डी एक्स ऑफ. आता रूटचा मिळाला तर कोण कॉस एक्सचा राहिला, मग दॅट इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, एक्स जागा कॉस एक्सने घेतली ना, इंटू 1/2 रूट ऑफ कॉस एक्स आणि त्या कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, मायनस साइन एक्स. हे तुमचं काय असेल डेरिव्हेटिव्हचं ॲन्सर असेल बघा. ओके, या पद्धतीने म्हणजे थोडक्यात काय कंपोजिट फंक्शन आधी काउंट करता आले पाहिजे. कोणते फंक्शन कंपोजिट. त्यानंतरचा एक नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा, y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. करा काउंट. पहिलं लॉग एक्स पहिलं फंक्शन, कॉस दुसरं फंक्शन, एक्स क्यूब मायनस 5 तिसरं फंक्शन. म्हणजे किती वेळ डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल 3 वेळेस. याच पद्धतीने जायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग त्या वायचा डेरिव्हेटिव्ह असेल dy अपॉन dx. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/. हा लॉग आणि हा पूर्ण काय मानला आपण एक्स, मग त्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. 1/x म्हणजे किती कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ. मी लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढून घेतला आता त्याच्यानंतर मला कोणाचं येलं आहे कॉस एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. दॅट इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप घेताना पहिला जो डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला होता तो आहे तसं घ्या, त्यात बदल करायची गरज नाही. 1/. कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स. काय आहे मायनस साइन एक्स. एक्स जागा कोणी घेतली आहे एक्स क्यूब मायनस 5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ. आता मी कॉस एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह घेतला, लॉगचा घेतला कॉसचा, आता कोण राहिलं एक्स क्यूब मायनस 5. हे व्यवस्थित पण लिहा 1/. कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. हा मायनस साईन मी समोर घेतो की जेणेकरून या 2 टर्म मला मायनसनी दिसायला नको. मायनस साइन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² आणि मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह किती 0. हे फक्त व्यवस्थितपणे जर आपण लिहिलं तर मी असं लिहू शकतो मायनस 3x² मायनस 3x² इंटू साइन ऑफ x² मायनस 5 साइन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. ओके, अपॉन कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. मग तुम्ही साइन एक्स अपॉन कॉस एक्स टॅन एक्स क्यूब मायनस 5 पण घेऊ शकता किंवा ॲज इट इज ठेवलं तरी काय अडचण येणार नाही. dy अपॉन dx तुमच्या बुकमध्ये जर दिलं असेल तर घेऊ शकता किंवा ॲज इट इज ठेवलं तरी काय अडचण नाही. मायनस 3x² साइन एक्स क्यूब अपॉन 5 आणि कॉस एक्स क्यूब अपॉन 5 टॅन एक्स क्यूब बिकॉज एक्स सेम आहे. मायनस 3x² इंटू साइन एक्स क्यूब अपॉन मायनस 5 होल डिवाइड बाय कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. हे आहे तुमचं एक्झाम्पल. यामध्ये लॉग पहिलं फंक्शन होतं, कॉस दुसरं फंक्शन होतं आणि एक्स क्यूब मायनस 5 हे किती फंक्शन होतं थर्ड फंक्शन होतं. मग सुरुवातीला आपण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला लॉग आणि या पूर्ण याला काय मानलं आपण एक्स मानलं. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. ओके, म्हणजे या लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेतला इंटू लॉग नंतर नंबर येतोय कॉसचा म्हणून इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स क्यूब मायनस 5. मग कॉस याला पूर्ण याला एक्स मानलं, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स इंटू
कॉसचा मिळाला आणि नंतर मिळाला x³ मायनस 5चा डेरिव्हेटिव्ह, x³ चा 3x², त्या 5चा 0, हा 3x² मी समोर घेतला, हा -1 मायनस 3x² साइन x³ मायनस 5 अपॉन कॉस x³ मायनस 5, हे त्याचं काय आहे आन्सर. ओके, राईट डाऊन दिस. बघा त्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये y इज इक्वल टू टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्स असं दिलेलं आहे. म्हणजे यामध्ये किती कंपोजिट फंक्शन आहे आपण काउंट करूया. बघा टॅन हा पूर्ण एक्स मानला तर टॅन एक्स फर्स्ट वन, कॉस एक्स सेकंड वन आणि साइन एक्स थर्ड वन. किती वेळ 3 आहे, म्हणजे ते 3दा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागेल. मग टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे डिफरन्शिएट विथ वायचा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह sec² x, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे sec². बघा डिफरन्शिएशनचे जेवढे काही फॉर्म्युले दिले ते व्यवस्थितपणे करा, त्याशिवाय हा आपल्याला चॅप्टर कळणार नाही, कंपोजिट फंक्शन समजणार नाही. आधी काय करा, ते पूर्ण डेरिव्हेटिव्ह्ज आहे ते काय करा पाठ करा. मग टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे sec² x, पण x का कोणी घेतली होती, कॉस ऑफ साइन एक्सने घेतली. ओके, मग sec² x इंटू d/dx. बघा मी टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला, आता पुढे आलो मी कॉस एक्स d/dx ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. ओके, दॅट इज इक्वल टू हा ॲज इट इज sec² कॉस ऑफ साइन एक्स इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, एक्स कोण घेतली होती साइन एक्सने इंटू d/dx ऑफ. आता कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला, कोण राहिला फक्त लास्ट वन साइन एक्स, लास्ट वन कोण राहिला साइन एक्स. दॅट इज इक्वल टू sec² इंटू कॉस ऑफ साइन एक्स, मायनस साइन तुम्ही इन फ्रंटला घ्या जेणे कारण तुम्हाला दोन टर्म मायनसने दिसता कामा नये, त्या मल्टिप्लायने आहेत, इंटू साइन ऑफ साइन एक्स आणि त्या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती कॉस एक्स, विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट dy अपॉन dx. ओके, ह्या पद्धतीने म्हणजे काय करायचं पाहिजे, सर्वप्रथम किती फंक्शन आहे ते ओळखले, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह sec² x, नंतर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, नंतर साइन एक्स आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती कॉस एक्स. बघा हा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, हा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह आणि हा तिसऱ्याचा, सर्व काही काय केले मल्टिप्लिकेशन कंपोजिट रूलनुसार. मग नेक्स्ट आहे y इज इक्वल टू साइन ऑफ रूटमध्ये साइन ऑफ रूट एक्स. चला करूया काउंट आपण. पहिला आहे साइन एक्स. ओके, पहिलं कंपोजिट फंक्शन साइन एक्स, नंतर रूट एक्स, दुसरं रूट एक्स, तिसरं साइन एक्स आणि चौथा आहे रूट एक्स. म्हणजे किती कंपोजिट फंक्शन आहे 4. म्हणजे आता 4 वेळ डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्या वायचा डेरिव्हेटिव्ह असेल dy अपॉन dx. साइन एक्स याला सर्वाला एक्स मानलं, मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे कॉस एक्स, म्हणून काय घेतलं मी सुरुवातीला कॉस एक्स म्हणजे कोण, परत एक्सची किंमत राहायची साइन ऑफ रूट एक्स इंटू d/dx ऑफ. आता मी साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला, आता मला रूटचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल इंटू रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स. मग काय येईल कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती रे 1 अपॉन 2 रूट एक्स, 1 अपॉन 2 रूट एक्स, 1 अपॉन 2 रूट एक्स, एक्स म्हणजे ते फंक्शन होते इंटू d/dx ऑफ. मी रूटचा मिळवला, आता रूटमध्ये गेलो, मग आता परत मला साईनचा मिळाला साइन रूट एक्स. मग काय येणार इज इक्वल टू कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू 1 अपॉन 2 इंटू रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ओके, म्हणजे मला साइनचा मिळाला, आता कोण राहिलं फक्त शेवट इंटू d/dx ऑफ रूट एक्स. मग दॅट इज इक्वल टू कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू 1 अपॉन 2 ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स आणि इंटू रूट एक्सचा 1 अपॉन 2 रूट एक्स. मग काय करता येईल बरं, सर्व व्यवस्थितपणे जर लिहिलं तर काय येईल, न्यूमरेटरचा न्यूमरेटर बरोबर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर, म्हणजे काय म्हणता येईल कॉस ऑफ रूट ऑफ
साइन ऑफ रूट एक्स मल्टीप्लाय बाय 1 इंटू कॉस ऑफ रूट एक्स अपॉन 2 to the 4 इंटू रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू रूट एक्स. हा रूट एक्स आणि हा रूट एक्स एक्स म्हणू नका, हे दोन वेगळे फंक्शन आहे आणि यामध्ये खूप बदल आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा होता नोट म्हणून, साइन क्यूब एक्स आणि साइन एक्स क्यूब यामध्ये खूप बदल आहे बघा. हा साइन क्यूब एक्स तुम्ही असा लिहू शकता, साइन एक्स ब्रॅकेटचा क्यूब आणि हा साइन एक्स म्हणजे फक्त एक्स क्यूब आहे. हे काय आहे, यामध्ये भरपूर बदल आहेत बघा. या पद्धतीने हा प्रॉब्लेम होता, व्यवस्थितपणे तुम्ही लिहून घ्या. ओके, बघा नेक्स्टमध्ये y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. मोजूया कंपोजिट फंक्शन किती आहे. पहिलं कोण सांगता येईल, लॉग एक्स. पहिलं काय आहे, लॉग एक्स. दुसरं आहे सेक एक्स आणि तिसरं आहे ई रेस टू एक्स. आणि त्या ई रेस टू एक्स मध्ये परत कोण आहे, एक्स स्क्वेअर आहे बघा. काय म्हणता येईल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्या वायचा डेरिव्हेटिव्ह असेल dy अपॉन dx. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. हा लॉग आहे, या पूर्ण याला एक्स मानलं. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ. माझा लॉग एक्स आला सेक स्क्वेअर एक्स एक्स सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल बघा, डेरिव्हेटिव्ह सर्वप्रथम पाठ करा. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स इंटू सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटू टॅन एक्स इंटू डी बाय डी एक्स. बघा आता लॉगचा आला सेकचा झाला, आता झाला ई रेस टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू 1 अपॉन सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स ॲज इट इज आणि इंटू त्या एक्स स्क्वेअरचा किती आहे 2x इंटू त्या ई रेस टू एक्सचं किती आहे 2 रेस टू एक्स. ओके, मग हे सेक स्क्वेअर सेक इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर सेक इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर होईल कॅन्सल. काय उरलं फक्त टॅन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू 2x. ओके, विच इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. परत एकदा मी एक्सप्लेन करतो बघा. लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा पहिला आला 1 अपॉन एक्स. पहिल्या स्टेपमध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग एक्सचा 1 अपॉन एक्स. नंतर सेक एक्स, नंतर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा आला बघा सेक एक्स इंटू टॅन एक्स सेक एक्स इंटू टॅन एक्स. आणि नंतर तिसऱ्यांदा ई रेस टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला बघा ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स ॲज इट इज आणि त्या एक्स स्क्वेअरचा लास्ट स्टेपमध्ये किती आला आपण 2x आला बघा. ई रेस टू एक्स स्क्वेअर परत कंपोजिट फंक्शन होतं. ई रेस टू एक्स स्क्वेअर म्हणजे कोण, थोडक्यात ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आणि एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स मध्ये एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x म्हणून आपण काय घेतलं ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू किती 2x. हे त्याचं ई सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर सेक ऑफ ई रेस टू एक्स काय आलं कॅन्सल. ओके, या पद्धतीने हा प्रॉब्लेम होता, महत्त्वाचा आहे, व्यवस्थितपणे लिहून घ्या. नेक्स्ट आहे व्हेरी इम्पॉर्टंट HSC बोर्डसाठी विचारलं नॉलेज अंडरस्टँडिंग आणि स्केलिंग. मग काय आहे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. ओके सॉरी एक्स स्क्वेअर अँगलचा नाही आहे तर या पूर्ण टर्मचा आहे. लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा आता तुमचं अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं. काय सांगितलं आहे मी की पॉवरला पहिला प्रेफरन्स द्या. मग हा पूर्ण एक्स आहे आणि त्याच्या रेस टू 2 आहे म्हणजे आपल्याला एक्स रेस टू एनचा आधी डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आणि मग तो 2 पुढे येईल. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स त्या वायचा डेरिव्हेटिव्ह असेल dy अपॉन dx. मग कंपोजिट फंक्शन किती मोजू, हा एक्स रेस टू एन पहिला, लॉग एक्स दुसरा, हा लॉग एक्स तिसरा आणि हा लॉग एक्स चौथा. म्हणजे किती कंपोजिट फंक्शन आहेत 4 आहेत बघा. मग तो पहिला 2 पुढे घ्या 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. ओके, आणि 2 - 1 म्हणजे फक्त किती 1
इंटू डी बाय डी एक्स हाफ, म्हणजे या स्क्वेअरचा मी घेतला, पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता कोणा घ्यायचा, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर, लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, दॅट इज इक्वल टू 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, हा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग ऑफ लॉग एक्स. ओके, म्हणजे या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता कोणाच राहिला, हा लॉग ऑफ लॉग एक्सचा इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ लॉग एक्स, दॅट इज इक्वल टू, हा ॲज इट इज 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स इंटू 1 अपॉन लॉग ऑफ लॉग एक्स इंटू लॉग एक्स, हा एक्स आहे, मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स म्हणजे परत किती, लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, and that is equal to 2 into log of log x upon, इथं मी आपण ॲडजस्ट करतो, log of log x इंटू लॉग एक्स आणि इंटू या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. हे फक्त व्यवस्थितपणे जर लिहिलं तर हा एक समोरला घ्या, म्हणजे तुमचा ॲन्सर येईल डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स होल डिवाइडेड बाय लॉग ऑफ लॉग एक्स इंटू लॉग एक्स आणि इंटू एक्स. मी हा एक्स समोरला लिहितो, हा एक्स मी इथे लिहितो, म्हणजे काय, हे 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स आला, हा एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह, 1 अपॉन लॉग ऑफ लॉग एक्स आला याचा डेरिव्हेटिव्ह, नंतर 1 अपॉन लॉग एक्स आला याचा डेरिव्हेटिव्ह आणि 1 अपॉन लॉग एक्स आणि हा 1 अपॉन एक्स आला लास्ट वनचा. हे तुमचं काय आहे, रिक्वायर्ड ॲन्सर. बोर्डसाठी खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, तो काय करा, सॉल्व पण करा. ओके, अंडरस्टँडिंग महत्त्वाची आहे. यामध्ये कंपोजिट फंक्शन किती येते तुम्ही बघितलं, नॉलेज म्हणजे तुमचं डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्ही अप्लाय केले, आणि स्किलिंग म्हणजे यामध्ये तुम्ही मल्टिप्लिकेशनचा रूल व्यवस्थित फॉलो करून ते व्यवस्थित पण लिहिले, म्हणून हा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे. व्यवस्थितपणे हा प्रॉब्लेम करा. बोर्डसाठी बऱ्याचशा वेळेस विचारला गेलेला पण आहे आणि विचारला पण जाऊ शकतो. ओके, आय हॅव डन दिस. बघा, क्वेश्चन नंबर 2 मधला हा लास्ट वनचा प्रॉब्लेम आहे, एक्सरसाइज 1.1 मधला, आणि न्यू सिलेबसमध्ये हा खूप इंटरेस्टिंग असा दिलेला प्रॉब्लेम आहे. सॉल्व करायला खूप इझी आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्या वायचा डेरिव्हेटिव्ह असेल डी वाय अपॉन डी एक्स. 2 फंक्शन आहे, 2 फंक्शनमध्ये सबस्ट्रॅक्शन आहे, दोघांचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही सेपरेट लिहू शकता. म्हणजे कसा, इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आणि बघा, सगळ्यात महत्त्वाचा हा साइन स्क्वेअर कसा लिहिता येतो, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. कळलं का, हा साइन स्क्वेअर आहे ना, तो असा लिहिता येईल. आता हे पॉवरचं फंक्शन झालं आणि पॉवरच्या फंक्शनला पहिला प्रेफरन्स द्यावा लागतो, म्हणजे साइन एक्स रेस टू एनचा म्हणतो काय येईल, 2 समोर 2 इंटू साइन एक्स स्क्वेअर. ओके, 2 समोर साइन एक्स स्क्वेअर, 2 साइन थोडक्यात एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x जसा म्हणतो आपण, 2 समोर हा साइन एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स स्क्वेअर. ओके, मायनस सेम ॲज इट इज येईल, काय येईल, तो 2 समोर 2 इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 2 इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, आता बघा पॉवरमध्ये हा नाही आहे, अँगल पॉवरमध्ये, मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, कॉस एक्स आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ कोणाचा, एक्स स्क्वेअरचा, मायनस 2 कॉस एक्स स्क्वेअर, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ कोण, एक्स स्क्वेअर. बघा व्यवस्थितपणे लास्ट स्टेप क्लिअर करा. 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर आहे तसं लिहिले मी,
कॉस एक्स स्क्वेअर आणि त्या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इंटू 2x मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस मायनस प्लस करतो मी इथं लगेच बघ का बरं, हा मायनस इन फ्रंटला आला प्लस झाला 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स ओके इंटू त्या एक्स स्क्वेअरचं एक्सचं किती 2x. मग हे आलं तुमचं रिक्वायर्ड रिझल्ट dy/dx. मग तुम्ही 2 to the 4 4x कॉमन काढू शकता. किती 4x कॉमन काढू शकता dy 4x बघा 2 to the 4x काय घेतले कॉमन, आतमध्ये शिल्लक राहिलं साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स. ओके कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर हे तुमचं काय आहे रिझल्ट आहे बघा. ओके विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट. परत एकदा मी हा प्रॉब्लेम एक्सप्लेन करून सांगतो. साइन इंटू एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर हा स्क्वेअर वरती नेला साइन 2 साइन एक्स स्क्वेअर आणि इंटू साइन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कॉस साइन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स स्क्वेअर आणि त्या कॉस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x. हा दोन समोर 2 कॉस एक्स स्क्वेअर इंटू d/dx ऑफ कॉस एक्स स्क्वेअर इंटू 2 ऑफ कॉस एक्स स्क्वेअर मायनस साइन एक्स स्क्वेअर इंटू d/dx स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x बघा एक्स स्क्वेअर इथे एक्स साइन कॉस एक्स स्क्वेअर आणि किती साइन एक्स स्क्वेअर इथे एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर इथे स्क्वेअर मग साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर साइन एक्स स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर म्हणजे काय म्हणता येईल 2 टाइम म्हणजे दॅट इज dy/dx इज इक्वल टू 4x इंटू 2 टाइम साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. ओके 2 4 जा 8x इंटू साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर विच इज द रिक्वायर्ड रिझल्ट dy/dx. व्यवस्थितपणे प्रॉब्लेम समजून घ्या. खूप सोपा प्रॉब्लेम होता आणि व्यवस्थितपणे समजून घ्या. काय अडचण आले तर कमेंटमध्ये कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं बरेचसे विद्यार्थी डिफरन्सिएशनमध्ये थोडे अडकत आहे तर काय अडचणी असेल त्या कमेंटमध्ये नक्की कळवा की जेणेकरून आपल्याला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे सॉल्व करता येईल. ओके नाउ राईट डाऊन दिस प्रॉब्लेम इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. दिस वन अँड लास्ट वन इज ओके गुड. बघा तुमच्या समोर काही होमवर्क दिलेला आहे. होमवर्कमध्ये व्यवस्थितपणे बघा 1 2 3 4 5 आणि हा 6 प्रॉब्लेम दिलेत. या 6 प्रॉब्लेमपैकी हा जो प्रॉब्लेम आहे 3rd नंबरचा हा खूप इम्पॉर्टंट आहे. इथं हिंट म्हणून तुम्हाला सांगतो मी एक रिझल्ट आहे हिंट e⁻log ऑफ f(x) इज इक्वल टू f(x). ओके आणि इथं पण व्यवस्थितपणे प्रॉब्लेम एक्सरसाइज 1.1 मधले हे क्वेश्चन नंबर 2 मधले काही प्रॉब्लेम आहे. व्यवस्थितपणे काही सॉल्व करा. काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपला चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके थँक्यू व्हेरी मच.